आणि यांच्याबद्दल सांगेल, कारण की यांचा स्वभाव असा होता की यांना सकाळी 6ला जरी कोणी खायला दिलं तरी हे खाणार. आणि खाण्याबाबतीत एवढं होतं त्यांचं की खाणं दिसलं आता जरी जेवलेले असले आणि समोर तर त्यांच्या अन्न आलं त्यांच्या आवडीचं की ते खाणार, लिमिट ठेवणार नाही. आम्ही सगळे म्हणावं बस झालं इतकं त्यांचं खाण्याबाबत होतं. पण जसं शिबिराशी जोडले ते तर त्याच्यानंतर त्यांना आपण असं खा खा म्हटलं तरी मला खायचं, म्हणजे त्यांचं एवढं कंट्रोल आलं. आणि जो माणूस की दिवसातून त्याला जेवण म्हणजे चहा सुद्धा, चहाची तर खूप आवड होती. जर मला ड्युटीला जावं लागतं मग त्यांचा चहा वगैरे जर वेळ नाही झाला तर चिडचिड करायची खूप. आणि त्यांची म्हणजे या शिबिरापासून चिडचिडी खूप कमी झाली. नाही मला चहा नाही भेटला, मला जेवण नाही दिलं वेळेवर, हे नाही भेटलं. आता जेवण दिलं काय नाही दिलं काय त्यांना नाही फरक पडत. खूप शांतता आलेली आहे त्यांच्याकडे, त्यामुळे आमच्या घरातही खूप शांतता आहे आता. आणि माझा अनुभव शिबिरामध्ये जेव्हा येते डॉक्टर साहेब जे काही सांगतात ना ते मी पूर्ण काढलेलं आहे. किंवा आपलं शरीर कसं असतं, आपले आजार कोण नीट करतं, डॉक्टर नीट नाही करत, आपले आजार आपलं शरीरच नीट करतं. मग आम्हाला सांगते, आम्हाला जेव्हा कोरोना झाला आमच्या फॅमिलीमध्ये हे खूप आजारी होते, यांना तर गोळ्या वगैरे घ्याव्या लागल्या. पण आम्ही 3 जण असे होतो की बिना गोळ्याच्या आम्ही घरातच नीट झालो. आणि आमच्या घरामध्ये ताप जरी आली किंवा कोणताही आजार झाला की मुलीचं किंवा माझं वगैरे पोट दुखायला तर आम्ही फक्त आधी कंट्रोल करतो जेवणावर की जेवण कमी करा. ताप जरी आली तरी ती तापासाठी आम्ही गोळ्या घेत नाही. माझं आता ड्युटी करते, माझं खूप डोकं दुखायला किंवा काही त्रास होऊ द्या मी डॉक्टरकडे जात नाही. मला माहिती आपल्याला काय करावं लागतं. त्या दिवशी पूर्ण फलाहार द्यायचा, जेवण करायचंच नाही. ऑइली गोष्टी ऑइल आमच्या घरामध्ये खूप कमी लागतं. म्हणजे महिन्याला 3-4 लिटर मी खूप झालं, म्हणजे एवढंच तेल आम्ही घरामध्ये खातो. 1 पळी तेलामध्ये आमची भाजी बनते. आम्ही त्याच्यापेक्षा जास्त तेल वापरतो. कमी तेल, जास्त फळाचा वापर आणि होईल तितकं आपल्या शरीराला आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कमी जेवण आम्ही करतो. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये तसंही आम्हाला म्हणजे कोणाला तिला टायफॉइड झाला होता खूप, पण आम्ही पानांचा ज्यूस, पपईचा ज्यूस वगैरे असं घेऊन घरामध्ये तिचा आजार नीट झाला. डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला ऍडमिट करावं, आम्ही म्हटलं नाही ऍडमिट नाही करणार. आमच्या दोन्ही मुलांना आम्ही सलाईन एकदाही दिलेली नाही. पूछना है ताई से कुछ, पहले तेल कितना वापरते खूप म्हणजे पहिलं तेल असं होतं की भाजीत जर तेल दिसलं तर भाजी छान असं त्यांना वाटायचं. आणि आता कसं भाजीत तेल नाही किंवा चव नाही ह्या गोष्टी ते काहीच करत नाही. पहिलं कसं काही भाजी चांगली नाही झाली, आता जशी भाजी होईल तशी ते खात, काहीच बनत नाही. कारण त्यांनाही समजलं की अन्नाच्या चवेमध्ये जेवण म्हणजे आपलं हे नाहीये पौष्टिकता, की ते आपण काय खातो त्याच्यामध्ये पौष्टिकता आहे.